नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रिकोली मराठी यूट्यूब चॅनलवर. त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू. तर आज आहे फिरायची पालखी. तर आज चालू आहे कारल्याला फिरायच्या पालखीला. आणि आज मी एकटाच चाललो आहे, तेजूसोबत नाही. मस्तपैकी म्हणजे गाडी पण मित्राची आहे. मला गाडी काढायची म्हणजे टेन्शन आलं नाही गाडी काढायचा. येतं लय वैताग येतं, गाडी चालव, ब्लॉगिंग कर, जाम वैताग असतं. तर चाललं होता आली पोरा समोरच गाडी लागलेली आहे देवलाच्या समोर. नजारा बघा, आजचा एक नंबर नजारा आहे. इथं दर्शन पण होऊन गेलं. पोरा पिसरलीन जाम. केतनपूरच बसल्या जागा आहे का नाही काय माहिती. ऑलरेडी तिघा चौघ मला जागा आहे का नाही. जागा करूया मांडी उचलून जावं लागेल वाटतं. झाली जागा, चलो निकलो. बाबा ओके, चालू आहे. ब्लॉग काढणार होतो ऍक्च्युली, पण मी आताच ठरवलं का ब्लॉगिंग चालू करूया. एकविरा माते की रत्नेश्वरी माते की. तर चला तुझा प्रवास कसा होऊ दे आपला. गाईज, जर आज एकविरायची पालखी निमित्त भरपूर सिंगर तुम्ही बघितला, योगेश अग्रावकर असे. मी प्रत्येकाचं नाव घेते बसत, पण आईचं भरपूर असे सॉन्ग आलेले आहेत. तुम्ही जाऊन व्हिजिट करा ना. आपल्या आईचा सॉन्ग बोलल्यानंतर भरपूर असं गाजतं. आणि काल पण म्हणजे मला वाटतं आजच टाकला. आज आईची पालखी आहे ना 15 तारीख. ते 15 तारखेला आज अमन वासकरनी पण एक सॉन्ग टाकलेलं आहे, सपान हा मूवीमधला. त्याची मूवी पण येत आहे. तर नक्की जाऊन तुम्ही त्या सॉन्गला भरपूर असा प्रेम द्या. आणि योगेश दादानी बोललेलं आहे गाणं, भारी गाणं आहे. मी आजच ऐकलं आहे, जाम भारी गाणं आहे. तर आता आम्ही पोचलो, पलसप्याजवळ पोचलो. आणि जाम असा गाडी नाही ना, जाम गचाट झालेला आहे. चला तर निघूया पुढे. किती जर पुढचा शूट घ्या. आता जस्टच पोचलो आम्ही सीएनजी पंपावर. ही गाडी आहे. तेव्हा माझ्यासोबत आहे मित्र माझा केतन, बचपन का यार. आणि आमचं गावांची 3 पोरा. कार काय टाकतं, सीएनजी टाकतं का पेट्रोल? अच्छा अच्छा. काय जाम अशी जाम लागलेला आहे, बेकार असं जाम. काय तुम्हाला सांगतो, वैतागलो. 1 तास झाला याच्यानंच ट्रॉफिक मध्ये अटकलोय. लोणावलं ना असंच असतं रे. या साईड चालू ना वरच्या हायवेशी का जामूच लागतो, त्यापेक्षा खालच्या हायवेशी जावायला पाहिजे. संपल मला वाटतं. तरी आम्ही खालच्या हायवेशीच जाणार होतो. एक केतनचे मुलं वर्षीच पोलीस नव्हता गे, त्याला वाटलं की 10 मिनिटं पोहोचू ना. टेम्पो गणपती बाप्पा बघू शकता तुम्ही. ए बालू, आपण 3ऱ्या दिवशी तरी गर्दी कशी होती. लई गर्दी. यावं लागेल रविवारी परत पुन्हा एकदा. मामा काय करता? पोलीस मामा काय करता? बघते ते साधं ना धरती. ये मला गाडी सोडून चालली आहे. ॲक्च्युली पुढं टोल नाका आहे आणि टोल नाक्यावर पोलीस वगैरे असतील. आणि गाडीमध्ये साधन दिसलो तर पकडलं गेलं तर परत पुन्हा आमचा टाईम वेस्ट होईल. म्हणून आम्ही थोडा पुढं चालत जातो. तर आम्ही गाईज आता चाललो माहेर घरच्या इकडनं. पहिले माहेर घरला वस्ती करणार आहोत. इथं आमची पोरं आहेत गाववाले. तर त्यांना ऑर्डर होती बँडची. तर पहिले माऊली बिट्स आले ना, तर तिथं जावंच आहे. जाऊया गाईज तिथं माहेर घरला. नंतर तिकडनं आपण चालत थोडासा म्हणजे 10 मिनिटाचा रस्ता आहे.
त्यांची चालत जाऊ आपण पायथ्याशी एकविरा कारणे पायथ्याशी जाऊ. हे बघा वेगळ्या रस्त्यांशी पहिल्यांदा आम्ही चाललोय म्हणजे सगळंच पहिल्यांदा चाललंय. आईस बघा कसा डोंगर भरलाय चमचमतय कडक डोंगर चमचमतय गमावले देऊल चमचमतय. पहिल्यांदाच वेगळे असे रस्त्यानं आलेलो आहोत आणि सध्या ते पोचलो ना मी देवलाजवळ खालचे पायथ्याशी. हे बघा लाईट नाही रे. आई जिथेच पोहोचलो तर बेकार अशी गर्दी जाम म्हणजे बेकार नाही चिकार गर्दी आहे लय म्हणजे लय गर्दी आहे. खालीच पाय तशी चिकार गर्दी आहे. अविनाश मंदिर झालेलं आहे. पाया बिया पडून घेऊया आपण. अमोल साळवी कुठं असेल त्याची मंदिर आवरीलाही नाही वरती कधी असेल गावाला वरती झेंडा घ्या. आता वरती चालू आम्ही वरपर्यंत जातो म्हणजे मानाची पालखी पनवेल कोलीवाडा इथली मानाची पालखी आहे. आणि मान जसकारच्या बँडवाल्यांना भेटलेलं आहे माऊली बीट्स. खाली पायथ्याशी दे त्यांनी बँड रेडी केलेलं आहे पूर्णपणे. छान म्हणजे दमाला दम भरायला लागला आहे. दम बिम काय लागणार नाही. मधीच पालखी जर भेटली तर तिथून आपण खाली येऊ. वरपर्यंत जायला भेटतं वरपर्यंत जाऊन येतो डायरेक्ट खाली येऊ. बँडच्या इथं मोठा जल्लोष होणार आहे. चिकार मोठा जल्लोष करू आपण दाखवीन तुम्हाला मी तर नक्की बघत राहा. जाम दम लागा लागलाय इथं. कोण यार आहे खरं काय तुला तुझे पण सगळे कर डीजे बँड बिन चालूच आहे. जाम मोठं चालूच असतं. तसंच आता सगळे करा सगळे गावोगाव म्हणजे गावोगावी यात्रा पालखी असते. ज्या मोठं जल्लोष चालू झालेला आहे आपला आग्र्यावाल्यांचा. जाऊन लागा लागला रे थांबाचा या पालखीत थांबूया आपण इथंच. पालखी आल्यावर इथं दर्शन घेऊन आली. हे दम लागला रे बेकार काय. गर्दी बघू शकता तुम्ही. गर्दी फुल भर जाम आहे.
चक्का जाम आहे अख्खा वरती. चला आपण बघूया पुढचं. तर जाऊया वरती तिथून. इथं बाटली होती पाण्याची ती का मी त्याच्यावर पाय ठेवला संपर्क ठेवून हॅलो हॅलो झेंडा घे झेंडा. ठीक आहे. तुम्ही वरती जा. जय सुद्धा पालखी आलेली आहे. कुठली पालखी आहे काय माहिती नाही. बरं नाचूया पण. फॅन्सी होऊन येतो. गेल्या वर्षी पण एक जण होता, या वर्षी पण मला वाटतं फॅन्सी केलेला आहे बोराने. तर वरती आम्ही पालखीचं दर्शन घेतला आणि खाली झालं जिथं बँड लागला ना तिथं बहुतेक बँड लागणार आहे की नाही माहिती नाही, पण लागलं तर नक्की तुम्हाला दाखवीन या व्हिडिओमध्ये. ते बोलताना का कारवाई होती तर बँड लागणार नाही, काय माहिती नाही. बघूया लागते की नाही बँड. लागलं तर तुम्हाला दाखवतो मी. चला करा चालू करा करा, आम्हाला नाचावचं हाय.
मजा आली, खरोखर भारी मजा आली. आणि बघितलं ना म्हणजे आपले गाववाली म्हणजे माऊली बीट्स तिथं होते, एकविरा पायथ्या मंदिर कारला तिथं बाजूलाच आपला बँड लावलेला. आणि त्याच्या आतमध्ये जाऊन मला शूट करायला पण भेटला, कारण की आपलं गाववाला पण होतं, सगळे आपल्याला फॅन्स वगैरे ओळखत पण होते, ते काय बोलले ना आपल्याला. पण जाम अशी मजा होती. आणि केतन आपला मित्र आहे ना सोबत आता, याने पण जाऊन तिथं बँड वाजवला. कलाकार आहेत, सर्वजण कलाकार आहेत, मस्त असं वाजवतात, कला आहे त्यांची. आणि आता आलो आम्ही इथं नाश्ता करायला, थोडाफार नाश्ता करतो आणि घरी जातो. आणि आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, भरपूर असा शेअर करा. सबस्क्राईब केला नसेल, जर आपली व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. नसेल आवडत तर काय नाही केलं तरी चालेल, पण जरी आवडत असेल तर करा नक्की. तर चला गाईस, बाय बाय.